कुठे झाडं पडलीत, कुठे रस्ते तुंबले, तर कुठे दरड कोसळलीये. गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसानं दानादान उडवलेली आहे. पुण्यात पावसामुळे अनेक भागात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. हवामान विभागाने पुण्यात रेड अलर्ट जारी केला होता आणि तसंच चित्र आज 6 जुलैला पुण्यात पाहायला मिळालंय. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. याच पुण्याच्या पावसाचं रौद्र रूप दाखवणारी ही 10 दृश्य आहेत. मिसिंग लिंक. मुसळधार पाऊस आणि मिसिंग लिंक परिसरात झालेल्या पडझडीमुळे आणि दुसरीकडे एक्सप्रेसवेवर पाणी साचल्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली आणि त्यानंतर ती आता बराच वेळ संथ गतीनं सुरू आहे. मुंबई पुणे मार्गावर दरड कोसळल्यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी एसटी बस वाहतूक सुद्धा पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. रेल्वे मार्गावरही पाणी साचल्यानं आणि घाट परिसरामध्ये दरडी कोसळल्यामुळं पुणे मुंबई रेल्वे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे. त्यामुळे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. मावळमध्ये पावसाचं रौद्र रूप. मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसानं रौद्र रूप धारण केलंय. त्यामुळे मावळ तालुक्यामधून जाणाऱ्या जुन्या पुणे मुंबई महामार्गावर त्याचप्रमाणे एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील लोणावळ्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं गाड्या बंद पडल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. तसंच पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर पाणी साचल्यामुळे वाहतूक बराच वेळ विस्कळीत झालेली दिसली आहे. हिंजवडीत पवना नदीला पूर. हिंजवडीमध्ये आयटी हब जवळ असलेल्या जांबे गावाला पवना नदीच्या पुराचा चांगलाच फटका बसलाय. नदीच्या पाण्यानं गावठांमध्ये अनेक घरांना पाण्याचा वेढा पडला. त्यामुळे लोक अडकली. अखेर एनडीआरएफच्या तुकडीला पाचारण करण्यात आलं तेव्हा जवानांनी बोटींच्या मदतीनं नागरिकांना बाहेर काढले. यावेळेला 25 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. देवाच्या आळंदीलाही पुराचा फटका. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानासाठी आळंदी नगरी सज्ज झालेली आहे. पण गेल्या 2 दिवसात झालेल्या अतिवृष्टीनं आळंदीला मोठा फटका बसलाय. इंद्रायणीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. या नदीला आलेल्या महापुराचा परिणाम आळंदीतील नदीलगतच्या घाटांवर सुद्धा झालाय. नदीवरील भक्त पुंडलिक मंदिर तसंच घाटा शेजारील काही दुकानं पाण्यात गेली आहे. तसंच आजूबाजूच्या प्रमुख 4ही पुलांवर पाणी आल्यानं हे पूल नागरिकांसाठी बंद करण्यात आलेले आहे. पिंपरी चिंचवड शहरातही पाणी. मान्सूनच्या पहिल्याच दमदार पावसानं पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे पिंपरी चिंचवडचं ग्रामदैवत असलेल्या मोरया गोसावी गणपती मंदिरात पाणी शिरलंय. यावेळेला मंदिराचा जवळपास 90% भाग पाण्याखाली गेलाय. पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढू शकतो. त्यामुळे परिसरात आणखी भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाने हे मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सिंहगड घाट परिसर पर्यटकांसाठी बंद. काल रात्रीपासून पुणे जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातलाय. त्यामुळे नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रशासनानं सिंहगड घाट परिसरातील पर्यटकांचा प्रवेश 6 व 7 जुलैसाठी तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता पर्यटकांना त्या भागात जाता येणार नाहीये. पुणे वन विभागाच्या उपवन संरक्षकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही सगळी माहिती दिलेली आहे. वाकडेवाडीत झाड कोसळलं. पुण्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर झाडपडीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीये. शहरातील वाकडेवाडी परिसरात 5 जुलैला अचानक मोठं झाड कोसळल्यानं अनेक वाहनांचं नुकसान झालंय. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. कोसळलेल्या झाडाखाली एक 4 चाकी, एक ऑटो रिक्षा आणि तसंच काही दुचाकी अडकल्या. झाडाचा मोठा भाग या वाहनांवर कोसळल्यामुळे वाहनांचं मोठं नुकसान झालंय. पुण्यातील 4ही धरणांमध्ये पाणी साठ्यात वाढ. पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील पाणी साठ्यात वाढ होते. 6 जुलैपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार 4ही धरणांमध्ये एकूण 6.93 टीएमसी अर्थातच 23% जास्त पाणी साठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजेच 6 जुलै 2025ला धरण साखळीत 18.35 टीएमसी म्हणजेच 62% पाणी साठा होता. सध्या खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे दुपारपर्यंत धरणाची पातळी ही 32% क्षमतेनं भरण्याची शक्यता आहे. धरण क्षेत्रात पावसाचं प्रमाण पाहता
व धरणात येणारा येवा पाहता येत्या 24 तासात धरण 80% जास्त क्षमतेनं भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्जन्यमानाच्या परिस्थितीनुसार कधीही धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे येणारे काही तास हे पुण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.